आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। शेतकरी झाले कारखान्याविरोधात आक्रमक। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी। प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। शेतकरी झाले कारखान्याविरोधात आक्रमक। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील शेतकरी सेना अध्यक्ष भक्तराज रघुनाथ तिकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत येऊन मेन चौकामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। याचे कारण असे की कारखान्याकडून अद्याप शेतकऱ्यांची ऊस बिलाची रक्कम अदा केली नसून थकीत रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी। तसेच काही कारखान्यांनी विनापरवाना ऊसाचे गाडप करून सुद्धा शेतकऱ्यांची थकलेली बिलं अद्याप शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे शेतकरी झाले आक्रमक। या फसवणूक करणाऱ्या कारखान्यांवरती तात्काळ कार्यवाही करावी असे निवेदन शेतकरी सेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले। स्टार वन न्यूज वर्तमान। तहसीलदार साहेबांना सांगितलंय की ह्या केन ॲग्रो कारखान्याने आमचा सन 18-19 या हंगामामध्ये जो ऊस गेला त्याचं कोट्यावधी रुपयाचं देणं माझ्या शेतकऱ्याचं आहे। या बाजाराने अद्याप दिलं नाही आणि 18-19 पासून या सरकारच्या मदतीनं, मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं, त्या उपमुख्यमंत्र्यांच्या मदतीनं त्याला गाळप परवाना मिळतोय। आणि मला सांगा 1966 ला एक कायदा झाला की ज्या शेतकऱ्याचे ऊस बिल जो कारखाना 15 दिवसाच्या आत देणार नाही त्याच्यावरती कारवाई करावी। कारवाई करायचे अधिकार उपविभागीय अधिकारी प्रांताला आहेत, कलेक्टर नाहीत, साखर संचालक नाहीत आणि नुसतीच कारवाई नाही तर जोपर्यंत त्या शेतकऱ्यांचं ऊस बिल हे कारखानदार देत नाही तोपर्यंत त्या संपूर्ण बिलावरती 15% व्याज आकारणी करून त्या शेतकऱ्याला बिल अदा करावं असा सन 1966 चा कायदा आहे। मात्र बंधूंनो, ह्या सरकारच्या मदतीनं, त्या मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं, त्या उपमुख्यमंत्र्यांच्या मदतीनं त्या कारखानदाराने, त्या कारखान्याच्या केन ॲग्रो डोंगराईच्या संचालक मंडळाने ह्या राजवटपणे परवाना घेऊन कारखाना चालू करून स्वतःची पोळी बाजून घेण्याचा उद्योग चालू केलाय आणि आपल्या घरामध्ये आपल्या शेतकऱ्याची राख रांगोळी करायला लागले, कर्जबाजारी केलंय। आज माझ्या ह्या शेतकऱ्याच्या मुलाला शाळेमध्ये ऍडमिशन घेता आलं नाही, त्याला इंजिनियर करता आलं नाही, त्याला डॉक्टर करता आलं नाही, त्याला वकील करता आलं नाही, त्याला का वकील करता आलं नाही, का डॉक्टर करता आलं नाही, का शाळेमध्ये घालता आलं नाही, तर त्या ह्या शेतकऱ्यानं ह्या केन ॲग्रो डोंगराईला ऊस घातला आणि पाहिजे याच्यासाठी बांधल्याशिवाय राहणार नाही। तुमचं बिल 15 दिवसात मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही। आणि हा तर बंधूंनो, इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी संघर्ष करूया। शेतकरी सेना तुमच्या पाठीशी ठाव आहे, शेतकरी सेना तुमचे पैन मिळवून देण्यासाठी बांधील आहे। फक्त शेतकरी बांधवांनो, तुम्ही संघटित झाला पाहिजे, एकत्र आला पाहिजे आणि एक वज्रमूठ तयार करून त्या शासनाला, त्या कारखान्यावरती तुमचा धाक निर्माण करून तुमच्या हक्काचे पैसे वेळच्या वेळेत मिळाले पाहिजे याच्यासाठी संघर्षाला तयार व्हाल। आम्ही अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।